पुढील बातमीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच प्रत्येक मराठी मन अभिमानानं भरून येतं। महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात सुवर्ण क्षणांपैकी एक म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा। हिंदवी स्वराज्याची स्थापना करून जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर अत्यंत दिमाखात संपन्न झाला। हा दिवस आज शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो। आज शिवराज्याभिषेकाला 353 वर्ष होत आहे। त्यानिमित्त स्वराज्याची राजधानी रायगड सजून गेलाय। राज्यभरातील शिवभक्त किल्ले रायगडावर पोहोचलेत। विविध कार्यक्रमांचं आयोजन किल्ले रायगडावर करण्यात आलेलं आहे। सुंदर अशा फुलांनी मेघडंबरी त्यासोबतच परिसर सजवण्यात आलेला आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणात शिवभक्त रायगडावर येत आहे। कालपासूनच शिवभक्तांची रायगडावर हजेरी पाहायला मिळाली आहे। तर अशा प्रकारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे रायगडावर। आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह केवळ रायगडावरच नाही राज्यभरात पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी राज्याभिषेक सोहळ्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। मोठ्या आनंद उत्सवात हा सोहळा साजरा करण्यात येतोय। रायगडावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यानंतर, तो इतिहास वाचल्यानंतर ऊर भरून येतो। अंगावर अक्षरशः शहारे येतात आणि तशाच काही क्षणांपैकी एक क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा। मुहूर्तमेढ छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची रोवली आणि त्यानंतरचा हा एक महत्त्वाचा क्षण स्वराज्यासाठी आला होता आणि त्याच क्षणाला आजही 353 वर्षांनंतरही तितक्याच उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो। केवळ रायगडावरच नाही तर राज्यभर हा सोहळा एखाद्या सणाप्रमाणे साजरा होत असतो। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी इसवी सन 1674 रोजी रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता। हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला। तर रायगडावरील ही दृश्य महाराजांना अभिषेक घालण्यात येतो। संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यानिमित्त रायगडावर पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराज या सोहळ्यानंतर विधिपूर्वक छत्रपती झाले आणि त्यानंतर मराठा साम्राज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ आणखी मजबूत झाली। शिवाजी महाराजांनी बालपणापासूनच राजकारण, युद्धशास्त्र आणि लोकसेवेचे धडे घेतले होते। हजारो वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा जगातील महान योद्ध्यांपैकी एक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव कायम राहील। स्वराज्याचा ध्यास या सोहळ्यानंतर आणखी दृढ झाला होता। रयतेच्या रक्षणासाठी छत्रपतींनी विडा उचलला आणि त्याला एक खरं रूप, पूर्ण रूप या सोहळ्यानंतर आलं। तिथून पुढे मराठा साम्राज्य हे वाढत गेलं, स्वराज्य वाढत गेलं। स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज आज विधिपूर्वक छत्रपती झाले होते। 353 वर्षांनंतरही
तोच उत्साह आणि तीच भावना आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे आणि तीच भावना साजरी करण्यासाठी, तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी किल्ले रायगडावर कालपासून शिवभक्तांची रीघ पाहायला मिळते, मांदियाळी पाहायला मिळते आणि आज विधिवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात येतो। संभाजीराजे छत्रपती हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आलाय। न भूतो न भविष्यती असा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अभिषेक सोहळा, राज्याभिषेक सोहळा होता। या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवभक्त रायगडावर गोळा झालेले आहेत। या ऐतिहासिक दिनाची आठवण या सोहळ्याच्या माध्यमातून मिळते। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर झाले आज छत्रपती। रायगड सजलेला आहे आणि शिवभक्तांच्या हजेरीनं आणखीच ते फुललंय। फुलांची सुंदर अशी सजावट, त्या सजावटीत मेघडंबरी खुलून निघालेली आहे। संपूर्ण रायगड परिसर हा प्रफुल्लित झालेला आहे। किल्ले रायगडावर आज एक वेगळा उत्साह, वेगळी भावना जी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात हे दृश्य पाहूनही उंचावते। महाराष्ट्राचा राजा, दख्खनचा राजा आणि स्वराज्याचा छत्रपती अशा छत्रपती शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा 353 वर्षांआधी संपन्न झाला आणि आजही त्या सोहळ्याला तितकंच महत्त्व आहे, तितकीच ऊर्जा हा सोहळा देऊन जातो। या सोहळ्याची ही खास झलक आहे, खास दृश्य आहे किल्ले रायगडावरून थेट। अभिषेक चला चला, सगळे बाजूला काय आहे, चला हे सगळे बाजूला घ्या। मेघडंबरीतील मुख्य मूर्तीवर पुष्पहार घालून चला अभिवादन करण्यात येत आहे। चला इथं पोलीस प्रशासनाचे कर्मचारी इथे यायचे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। सनई चौघड्यांचा हा आवाज, त्या ज्यात किल्ले रायगड दुमदुमतय। दुर्गेश्वर किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 353वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय। सोहळ्याला देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर जमले। विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शिवमय असं वातावरण रायगड किल्ल्यावर पाहायला मिळतंय। मेघडंबरीची ही अत्यंत आकर्षक अशी दृश्य। उत्सव मूर्तीला अभिषेक झाला। सिंहासन रूढ शिवपुतळ्याला देखील अभिषेक घालण्यात आला। युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उत्सव मूर्तीला अभिषेक करण्यात आलेला आहे। त्यात सोहळ्याची ही खास दृश्य तुम्ही जय महाराष्ट्रच्या स्क्रीनवर पाहत आहात। तर राज्याभिषेक सोहळ्याला इतकीच गर्दी किल्ले रायगडावर जमत असते। साहसी खेळ दाखवले जातात, विविध प्रात्यक्षिक होतात, पोवाडा स्तुती
शिवमान्याचा मांगावर कारवाई समाप्त आहे. आग आदेश संगीन उतर संगीन सावधान समोर बघाल शो विसर्जन तीनों तीन बात चलेगा भाई पुल दाहने गम ते इच्छा ड्रोन मागे घ्या ड्रोन. धन्यवाद. सर्वांनी टाळ्याचा गजरात आपण या अभिवादन केलेला सर्वांनी प्रतिसाद द्यायचा आहे. धन्यवाद राजे. स्वागत. यानंतर मुख्य कार्यक्रमाला आपण जागेवर बसायचं, कोणी जागेवर आलायचं नाही. कार्यक्रम संपलेला नाही, सुरुवात झाली. तर ज्या महाराष्ट्राचे दैवत आराध्य दैवत आहेत छत्रपती, ज्या महाराष्ट्राची आण बाण शान आहेत छत्रपती, त्या महाराष्ट्राच्या गीतानं राज्यगीतानं हा सोहळा पुढे जातो. पोलीस दलाकडून छत्रपतींना मानवंदना देण्यात आलेली आहे आणि या पुढील कार्यक्रम आता सुरू होतील. शिवराज्याभिषेकानिमित्त किल्ले रायगड सजलेला आहे. शिवभक्तांची गर्दी झालेली आहे. संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते पूजन झालं, अभिषेक झालेला आहे आणि अशा प्रकारे 353वा हा शिवराज्याभिषेक उत्सव पुढे जातोय. कोल्हापूरहून आलेले डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील, आमदार अनिकेत तटकरे, आमदार मंगेशजी चव्हाण, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडेकर साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यासह इथे जमलेल्या लाखो शिवभक्तांचं आज स्वागत करतो आणि सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर विनंती आहे, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष संदीपजी खांडेकर हे प्रास्ताविक करतील. नमस्कार. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे मी सर्व शिवभक्तांचं स्वागत करतो. सुरुवातीलाच मनातील एक मला बोलायचं आहे की ही गर्दी पाहता मनामध्ये मनामध्ये इतकी दाटून भावना आलेली आहे की या शिवभक्तांच्या गर्दीमुळं शिवराज्याभिषेक सोहळ्याकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास वेळ झाली थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.